रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. लाईट एवढं आहे तर लाईट कमी करा. लाईट कमी केलं तर प्रचाराचा शुभारंभ 10 वर्षापूर्वी झाला होता, जेव्हा ते प्रचाराला पहिले लागले होते. आपल्याला आठवत असेल 2014 मध्ये पण जिंकून आणि 19 मध्ये पण जिंकून त्यांनी जनतेची कामं केलेली आहेत, जनहिताची कामं केलेली आहेत. आज ज्या रस्त्यावर आपण उभे आहोत तिकडचं देखील MP लॅट फंडमधूनच हा रस्ता बनलेला आहे. आज आपण गीतानगर ह्या आमच्या शाखेत आहोत आणि शाखा भेटी सुरू आहेत. या झोपडपट्ट्यांमध्ये येत आहेत. तुम्ही म्हणालात की मिठागरांचा एक उल्लेख काढला. कसं पाहताय झोपडपट्ट्यांमधला विकास? बघा, दोन गोष्टी आहेत जे भाजप चुकून बोलून गेलं आणि अनेक ठिकाणी बोलत आहे. पहिली गोष्ट म्हणजे 4 की 5 खासदार भाजपाचे किंवा उमेदवार असतात, खासदार नाहीत उमेदवार, आणि एक तर पंकजाताई स्वतः हेच बोलले की 400 पार आम्हाला करून दे, कारण त्यांना संविधान बदलायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे ते बदलायचं आहे. हे देशासाठी घातक आहे आणि म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही भाजपावर. दुसरी गोष्ट म्हणजे पियुष गोयल साहेबांनी सांगितलेलं आहे की मुंबईचा विकास म्हणजे स्लम फ्री मुंबई, आणि स्लम फ्री मुंबई करत असताना त्यांना सगळे हे स्लम्स मिठा घरांमध्ये नेऊन सोडायचे आहेत. तर आपण पाहत आहे की हे सगळं जे वातावरण आहे ते लोकांचं आहे. माहिती आली पहले फेज के मतदान पे आज से आचार संहिता शुरू हो गई है, तो आज मैं बात नहीं कर पाऊंगा. आताच भांडूपमधून माहिती आलेली आहे की तिकडे माहितीचा कार्यक्रम होता, तिथे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा फोटो लावला नाही म्हणून गोंधळ निर्माण झालाय. कसं पाहताय एकंदरीत गोंधळ? मला वाटतं मिंदी गटाकडून काही अपेक्षित करू नाही. आणि आपण जे भाजप पाहताय, भाजपाने देखील जे मिंदी गटाला सीट आधी ऑफर केल्या होत्या त्याच्यातून आता बदल सुरू झालेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आपण पहा किंवा सगळीकडेच पहा, आणि 9 मधून 5 बदलायला सांगितलं. म्हणजे तुम्हाला सांगतो, भाजप असेल, मिंदी गट असेल, त्यांच्यासाठी एकच ओळ बरोबर आहे, ज्यांनी दिली साथ त्यांचाच केला त्यांनी घात. सेनेची कधी साथ सोडला नाही, तो व्हिडिओ देखील व्हायरल होतो आणि तसे देखील म्हणजे गीता गवळी जोपर्यंत महापौर बनणार नाही मी त्यांच्या संगतीच राहणार आहे. नाही म्हणजे गंमत बघा तुम्ही, एक भाजपात आत्ता आलेला माणूस सांगतोय की दुसऱ्याच माणसाला त्यांनी महापौर बनवायचं आहे. मुख्य गोष्ट हीच आहे की आज नेमकं भाजपचे कार्यकर्ते बिचारे एवढे वर्ष आमच्यासोबत राहिले, मेहनत केली, पण आज नवीन जे भाजपमध्ये लोक आले आहेत त्यांनी सगळ्या जागा घेऊन टाकलेल्या आहेत. मला त्या कार्यकर्त्यांबद्दल वाईट वाटतं. रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकणामध्ये नारायण राणे यांना तिकीट दिलेली आहे. कसं पाहताय? भाजपा ने जो मुंबई में आप देखा होगा तो 4 उम्मीदवार जाहिर नहीं किए. ये तो बात सीधी है क्योंकि मुंबई में सारे जो सर्वेज है पूरा महाराष्ट्र भाजपा के खिलाफ है. भाजपा एंटी महाराष्ट्र रहा है पिछले कई सालों में, और पिछले 2.5 सालों में तो देखा होगा काफ़ी सारे यहाँ से इंडस्ट्रीज़ गुजरात लेके गए, जॉब अपॉर्चुनिटीज़ गुजरात लेके गए. ये एंटी मुंबई और एंटी महाराष्ट्र फेस जो है भाजपा का, वो जनता के सामने आया है. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये विनायक राऊत यांच्या विरोधामध्ये नारायण राणेंना उमेदवार दिलेली आहे. कसं पाहताय? आपण पाहताय विनायक राऊत साहेब गेले 10 वर्ष तिथे खूप चांगलं काम करत आहात. गल्ली आणि गावागावात प्रत्येक सगळीकडे पाड्यांवर सगळ्या वस्त्यांमध्ये काम त्यांनी केलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, जनता विनायक राऊत साहेबांसोबतच उभी राहणार. आपण पाहिलं असेल महाराष्ट्रात एकंदर जी काय त्यांचं ते गठबंधन कुठचं आहे त्यांचं, ते महायुती की काय बोलतात, पण त्याच्यात ED, CBI आणि मग मिंदी गट आणि अजून 2 लोकांना सामावून घेणं हे भाजपसाठी कठीण चाललंय. कोणी मला वाटतं आपण पाहिलं असेल यांचं काम बघून भाजपा आणि मिंदी गट अजूनही विचार करते की कोण नक्की इथे येऊ शकतं. कारण मुंबई आणि महाराष्ट्र जरी हे गद्दार आमदार खोक्याने विकत घेतले असतील तरी मुंबई महाराष्ट्र कधीही असं होणार नाही. मुंबई महाराष्ट्र आपण पाहतोय स्वतःच्या स्वाभिमानासाठी लढत आहे, दिल्लीसमोर झुकणार नाही. आणि हे वातावरण असत असताना आपण पाहिलं असेल भाजपकडून असेल, मिंदी गटांकडून असेल, कोणी उभं राहायला तयार नाही आहे. उनकी शिवसेना नहीं है, उनकी गद्दार गैंग है, उनको ज्यादा ध्यान नहीं दीजिए. मला वाटतं आपण हेच विचारायला पाहिजे की ह्याच्यातून आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढे 40 गद्दारांचं फ्युचर काय आहे. कारण 9ची कितीची यादी त्यांनी जाहीर केली होती, त्याच्यातून 5 तर बदलायला सांगितलेत. असं झालं असेल तर 40 गद्दारांचं काय होईल हे त्यांनी विचार करावा. एक मिनिट जरा